नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशा चालू ज्या घडामोडी आहेत याबाबतची माहिती आपण दररोज पाहत असतो. त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की पॅरिस ऑलिम्पिक 2024 जी झालेली आहे त्यामध्ये कोणत्या देशाला कशा पद्धतीनं यश मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर बँकिंग कायदे जे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, त्याच्या संबंधातील विधेयक जे आहे ते विधेयक मांडण्यात आलेलं आहे. याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला झटकन प्रश्न आणि पटकन उत्तर जे आहे ते इथं तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला. त्याच्यामध्ये पहा, हा जो पहिला प्रश्न दिलेला आहे, केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, हा तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे. त्याचे जे काही उत्तर आहेत, त्याचे जे काही ऑप्शन आहेत तेही तुम्हाला समोर देण्यात आलेले आहे. चटकन कशाचाही विलंब न करता तुम्ही उत्तर तुमच्या मनामध्ये आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि बघा, याचं करेक्ट आन्सर आहे KV सोमनाथ, हे याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, रेफत अहमद यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे, आणि त्याचेही ऑप्शन तुमच्या समोर आहे. तुमच्या मनामध्ये जे उत्तर आहे ते लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, बांगलादेश. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. तुम्हाला इथं ऑप्शन आहेत पुणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो रायगड. चला पुढचा प्रश्न पहा, तुमच्या समोर आहे, मागील 6 वर्षात देशभरात महिलांच्या श्रम भागीदारीत किती टक्के वाढ झाली आहे? 13, 15, 17, 14, आणि याचं करेक्ट आन्सर आहे 14. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात श्रम भागीदारीत महिलांचे प्रमाण किती टक्के आहे? 45, 43, 40, 44, आणि करेक्ट आन्सर आहे 40. पुढचा प्रश्न, गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मदा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? बाबा भांड, सदानंद देशमुख, सदानंद मोहरे, अनुराधा पाटील, आणि करेक्ट आन्सर आहे बाबा भांड. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाच्या पुरुष संघाने बास्केटबॉलमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? चीन, जपान, जर्मनी, अमेरिका, आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो अमेरिका. पुढचा प्रश्न, अमेरिका पुरुष संघाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणते पदक जिंकले आहे? आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, रौप्य, सुवर्ण, कांस्य, आणि कोणतेही नाही, आणि करेक्ट उत्तर आहे सुवर्ण. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदे जिंकली आहेत? भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका, आणि करेक्ट आन्सर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहेत? 43, 41, 40, आणि 45. करेक्ट आन्सर आहे 40 पदकं इथं जिंकलेली आहेत अमेरिकेने. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने एकूण किती पदके जिंकली आहेत? बघा इथं एकूण पदकं विचारलेले आहेत. मगाशी आपण काय विचारलेलं होतं, सुवर्ण पदक विचारलेलं होतं. तर याचं करेक्ट आन्सर बघा काय असू शकतं, 126, 127, 130, का 131. चला तुम्ही बरोबर आन्सर दिलेला आहे. तर 126 पदकं जी आहेत ते अमेरिकेने जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चीनने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? 90, 93, 92, 91, आणि करेक्ट आन्सर आहे 91 पदके चीनने जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? आपण कितव्या क्रमांकावर आहे बघा इथं, 70, 71, 68, 67, आणि करेक्ट आन्सर आहे याचं 71व्या क्रमांकावर आपण आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
भारताची एकूण पदकं इथं तुम्हाला विचारलेली आहेत 6, 7, 5 आणि 4 आणि याचं करेक्ट आन्सर तुम्ही बरोबर दिलेला आहे. 6 पदक जे आहेत ते भारताने जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती कांस्य पदक पटकवले आहेत? इथं कांस्य पदक विचारलेले आहेत 6, 7, 5 आणि 8. करेक्ट आन्सर आहे तुम्ही दिलेलं बरोबर आहे. 5 जे आकडा आहे तो करेक्ट आहे. भारताने 5 कांस्य पदक जे आहेत ते पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळवलेली आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तान देश पदक तालिकेत कितव्या स्थानी आहे? 60, 62, 63 आणि 64. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 62. तर पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केले आहे? पियुष गोयल, जितेंद्र राव, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीताराम आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो निर्मला सीताराम. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो हे आजचे जे सर्व प्रश्न आहेत ते इथं संपलेले आहेत. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच रोज नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही काय करा, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.